हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की या चॅनलमधल्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत, इतक्या नॅचरल आहेत की स्टार्ट टू एंड जसं आहे, म्हणजे जे काही मी बोलते तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. इतका नॅचरल आहे की नो मेकअप लुक सुद्धा मी ठेवलेला आहे. चला तर मग आजच्या लव्ह लेक्चरला सुरुवात करूयात. उघड्या ते वहीचं पान. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की मुलींना कशी मुलं आवडत नाहीत, मुलींना काय नको असतं मुलांकडून, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि हो, अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र करा. लेक्चरला आलात ना तुम्ही, मग सबस्क्राईब करायला हवं की नाही? सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज घेऊन येईन तुम्हाला लगेचच कळेल आणि तुम्ही लगेचच पाहू शकता. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला सांगणार आहे की मुलींना कशी मुलं आवडत नाहीत, आणि हे नॉर्मल आहे. ओके, जास्त स्ट्रेस घेऊ नका. नंबर 1 म्हणजेच की मुलांमध्ये न्यूनगंड असतो, मुलींमध्ये सुद्धा असतो, पण आपण टॉपिक जर का मुलींच्या साईडने बघतोय तर मुलांबद्दल मी बोलतीये. सो मुलांमध्ये जो न्यूनगंड असतो की अरे माझी हाईटच कमी आहे, मी जरा अति उंच आहे, माझी तब्येत जरा जास्त आहे, मी खूपच बारीक आहे, माझा रंगच जरा जास्त डार्क आहे, मी अतिच गोरा आहे, या कारणांमुळे मला रिजेक्शन मिळत असेल. सो हे जे न्यूनगंड आहेत ना तुमच्या डोक्यातले, ते प्लीज आधी दूर करा. ओके, असं काही नसतं. मुली हे सगळं बघत नाहीत. मुली काय बघतात की तुम्ही कशा पद्धतीने तिच्याशी वागताय, कसं ट्रीट करताय आणि एफर्ट्स किती घेतायत. पण ऑफकोर्स पहिल्यांदा लक्ष जातं तुमच्याकडे, लगेच मन दिसत नाही की नाही, तुम्ही दिसता पण तरी सुद्धा फारसं जज केलं जात नाही. पण जज कधी केलं जातं? जेव्हा तुम्ही विचित्र रंगाचे कॉम्बिनेशनचे कपडे घातलेत, हायजीन नाहीये, कसं तरी घाण वाटतंय तुमच्याकडे बघित, म्हणजे गछाळ राहणं, स्वच्छता नाहीये, काहीतरी विचित्रपणा चालू आहे, अशा वेळी मात्र जज केलं जातं. सो तुम्ही जसेही आहात, ज्या साईजचे आहात, ज्या हाईटचे आहात, तुम्ही नीट राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं ड्रेसिंग सेन्स नीट असणं, हेअरस्टाईल नीट असणं वगैरे, चालणं, वागणं, बोलणं, भाषा चांगली असणं गरजेचं आहे. बाकी या गोष्टी मुलींना मॅटर करत नाही. उलट मुलांचंच असतं की छान छान गोरी गोरी पान फुलासारखी छान मुलगी असायला हवी, 4 चौकात उठून दिसणारी. मुली या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, त्यांना एक चांगला माणूस हवा असतो. सो त्यामुळे हे टेन्शन घेऊ नका की मी जाडच आहे, मी खूपच बारीक आहे, माझी हाईट अशी आहे तशी आहे. पण जर का तुमच्यामध्ये खूप जास्त हे असेल की या कारणामुळे मला रिजेक्शनच मिळत आहे, तर मग त्यात तुम्ही सुधारणा करू शकता, जिमला जाऊ शकता. मुलींना फिटनेसकडे लक्ष देणारी मुलं आवडतात आणि चांगलंच असतं. सो तुम्ही फिटनेसकडे लक्ष द्या. रंगांचं ज्यांचं आहे तर मी तुम्हाला सांगते की मुलांनो, खरंच मुलींना सावळ्या डार्क रंगाची मुलं आवडतात, ती जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात. पण तुम्ही तसं राहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जरी डार्क असलात पण छान राहताय, तुमचं फॅशन सेन्स चांगला आहे, छान स्टेबल राहताय, तर का नाही आवडणार? मुलींचं अट्रॅक्शन उलट तिकडं जास्त वाढतं. सो प्लीज हा गैरसमज आहे ना तो डोक्यातून काढून टाका. ओके, तुम्ही नीट राहणं, टापटीप राहणं, स्वच्छ राहणं हे मॅटर करतं. आता व्यसनाच्या गोष्टींकडे येऊयात. तुम्ही जर का ड्रिंक करत असाल, स्मोक करत असाल, ओकेजनली करत असाल, दॅट्स फाईन, त्याचा कोणत्याच मुलीला प्रॉब्लेम नसतो. पण हे जर का जरा जास्त असेल, ओव्हरच करताय तुम्ही, दरवेळी अति ड्रिंक, अति स्मोक, ते नाही आवडत कोणत्याही मुलीला. कारण मुलींना फिटनेसकडे लक्ष देणारी मुलं आवडतात. आणि तुम्ही कधीतरी पार्टीला वगैरे गेलात तेव्हा केलं ठीक आहे, सारखं होत असेल तर ते नाही सांगणार. सुरुवातीला एखादी मुलगी ठीक आहे सुधरेल म्हणून ऍडजस्ट करेल सुद्धा, पण हे जर का प्रमाण तुमचं वाढतच गेलं तर मात्र ते नातं सुद्धा असं ब्रेक व्हायला सुरुवात होईल. सो तुम्ही ड्रिंक, स्मोक किंवा जे काही गुटखा वगैरे खाताय त्यावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. पण सगळ्यात जास्त ते तोंडाचे जे पदार्थ आहेत ना, गुटखा वगैरे, सुपाऱ्या, ते कमी करा. कारण तुमच्या जवळ आल्यानंतर इतका घाण स्मेल करतो. सो मुलींना अशी मुलं अजिबात आवडत नाहीत, अजिबातच नाही. ड्रिंक, स्मोक एकतर एक वेळ परवडलं, पण ते तर नाहीच. म्हणजे ते पण अति करू नका. मी ओकेजनली म्हणाले तर ओकेजनली असेल तर मुली ऍडजस्ट करतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आजकाल मुली तर करतात ऍडजस्ट. पण जे तोंडाचे पदार्थ आहेत ते नीट असायला हवे. ओके, तुमच्या जवळ जाणार आणि असं वाटणार सो काय नाही आवडत ते. सो प्लीज त्या गोष्टींवर कंट्रोल ठेवा. देन त्यानंतरची गोष्ट म्हणजेच की अति प्रेम करणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. अति मागे मागे करतात. आता रिलेशनशिपच्या आधीची गोष्ट घेऊयात. तुम्हाला एखादी मुलगी आवडली म्हणजे कंटिन्यू तिच्या मागे मागे जाणं, कंटिन्यूच प्रपोज करत राहणं नाही आवडत. हे अति करणारी नाही आवडत. काहीतरी इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी छान करा, पण नुसतंच मागे मागे जाणं, अति प्रेम करणं हे इरिटेट होतं, त्रास होतो त्या गोष्टीचा. अरे काय हा माणूस, तुम्ही
अति दुःखी होताय किंवा अति सिंपती मागताय, रडताय तिच्यासाठी, अशी मुलं मुलींना आवडत नाहीत. नाही आवडत असं. म्हणजे तुम्ही म्हणाल की मग ही तर चांगलं लक्षण आहे. हो, पण नाही आवडत ते, इरिटेट होतं. प्लीज मला हो बोल ना, मी तुझ्यासाठी हे करायला तयार आहे, ते करायला तयार आहे, अक्षरशः तुम्ही रडताय. नाही आवडत अशी मुलं मुलींना. नको वाटतं हे सगळं, खरंच नाही आवडत हे. म्हणजे हे मुलांना तुम्ही सुद्धा इमॅजिन करा, एखादी मुलगी तुमच्याकडे आली आणि ती रडतीये, तुम्ही नाही हो बोलू शकत, कारण प्रेम हे सिंपतीने नाही दाखवलं जात. सो अति प्रेम करणं, अति म्हणजे आता जसं माझं नाव ज्योती आहे, अति ज्योती 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 करत राहणं हे सुद्धा चुकीचं आहे. सो या गोष्टींवर कंट्रोल ठेवा. तुम्हाला ती मुलगी आवडली आहे ना, अति करायला जाऊ नका. थोडंसं इम्प्रेस करायचं, तिला आपली सवय कशी लागेल, ती आपला विचार कसा करेल याबद्दलचं थोडंसं प्लॅनिंग करायचं. उगाचच तिच्या मागे मागे चाललात, उगाचच मेसेजेस करत फिरलात किंवा उगाचच सगळ्या फ्रेंड्समध्ये सांगून ठेवलं, अति करणं चुकीचं आहे. रिलेशनशिपमध्ये जेव्हा तुम्ही येता, आता लग्नानंतर असेल किंवा ऍज अ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल, अति प्रेम करणं सुद्धा चुकीचं आहे. त्याचा त्रास व्हायला लागतो, दम घुटायला लागतो की अरे भाई बस कर यार, इतकं प्रेम नको आहे. एकतर याची सवय नसते आजकाल कोणाला, आणि अति प्रेम तुम्ही करायला लागलात ना की ते झेपत नाही, असं व्हायला लागतं, ते झेपत नाही. सो अति प्रेम करू नका. म्हणजे प्रत्येकच तिची गोष्ट ऐकणं, प्रत्येकच गोष्टीमध्ये होकार देणं, कधीच उलटं न बोलणं, म्हणजे ही तर चांगली लक्षणं आहेत. पण अति प्रेम आहे ना यामध्ये, तर कसं तरी व्हायला लागतं. मला सवय नाहीये भाई याची, सो त्याच्यामुळे त्रास व्हायला लागतो. अति पॉझिटिव्ह असणं, म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यासाठी हे करेल ते करेल, तुझी केअर म्हणून अजिबात, म्हणजे नेहमी तुझ्या सोबतच असेल. अशा काही जणांचं असतं, माझ्याशिवाय तू दुसऱ्या मुलांशी बोलायचं नाही कारण मुलं खराबच असतात वगैरे वगैरे. इरिटेट होतं हे. किती काळजी आहे, किती प्रेम आहे हे, कसं तरी होतंय मला. नको, आपण जरा नॉर्मल राहूयात. सो अति करणारी मुलं जी असतात ती मुलींना आवडत नाहीत. अति रडणारी, अति स्टेटस ठेवत राहणारी. लिमिटेड ठेवा, कधीतरी ठेवा, ठीक आहे, पण नको आहे हे. लगेच सॉरी म्हणणारी सुद्धा आवडत नाहीत. थोडेसे नखरे ॲटिट्यूड दाखवणारी मुलं मुलींना आवडतात. आकडू अशी मुलं आवडतात. अति प्रेम करणारी नाही, 50-50 आवडतात. म्हणजे जिथे प्रेम दाखवायचं तिथे थोडंसं भांडायचं सुद्धा, लटकं लटकं असं इंटरेस्टिंग, म्हणजे पॅकेज आवडतं मुलींना की त्याच्यामध्ये सगळंच कॉम्बिनेशन आहे. फक्त प्रेम 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 तर ते इरिटेट आणि इरिटेटच होतं. म्हणजे बऱ्याच मुलांचे मला कॉल्स येतात लव्ह प्रॉब्लेमसाठी. त्याच्यात ते सांगतात की मी खूप मनापासून प्रेम करतो, मी तिच्यासाठी इतकं केलंय तितकं केलंय, पण तिला त्रास होतो या गोष्टींचा. याचमुळे, कारण तुम्ही अति करताय. जेव्हा ते अति होतं ना, त्रास होतोच कोणत्याही गोष्टीचा. तुम्ही सुद्धा इमॅजिन करा, तुमच्या मागे एक मुलगी वेडी आहे, अति प्रेम दाखवते, तुम्हाला पण असं होईल अरे बास्कर बास, हे खूप आहे. नॉर्मल लेवलवर जेव्हा गोष्टी असतात ना, तेव्हाच त्या इंटरेस्टिंग वाटतात. म्हणजे आता तुम्हाला गोड खायला आवडतं असं धरा, सगळेच जर का पदार्थ, चपाती गोड, भात गोड, वरण गोड, सगळंच जर का गोड तुम्हाला खायला दिलं, कसं वाटेल ते? इरिटेट होईल की नाही? सो ते तसंच आहे. म्हणजे ज्याची चव जशी असावी तशीच आहे. ते सगळं नुसतं एकच प्रेम 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 केलं ना तर ते इरिटेट व्हायला लागतं. मग काय प्रेम करायचंच नाही का? उगाच कुचक्यासारखं वागायचं का? नाही, मी म्हणतेय लिमिटमध्ये ठेवा. अति करायला जेव्हा तुम्ही जातात तेव्हा त्याचा त्रास होतो. हा, म्हणजे मला आता गोड एखादा पदार्थ आवडतोय किंवा तिखट कोणताही एक पदार्थ घ्या, आवडतोय म्हणून कंटिन्यू रोज रोज तोच खातो, एक दिवस तुम्हाला तो आवडायचाच बंद होईल. हे असं घडतं अक्षरशः. सो त्यामुळे अति प्रेम करणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. मग त्यामध्ये अति पॉझिटिव्हनेस आला किंवा अति केअर आली की बाबा तू घराच्या बाहेर पडलीस तर अशी मुलं असतात, त्रास देतात, सो तू हे करू नकोस. त्यानंतर ओव्हर पॉझिटिव्हनेसमध्ये हे पण येतं की तू शॉर्ट ड्रेसेस घालू नकोस वगैरे. तुम्ही काळजी म्हणून हे सांगताय, ठीक आहे, पण ते लादणं जे आहे ना ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट लादू शकत नाही की तू हेच कर, मला नाही माहिती, तू शॉर्ट ड्रेसेस घालायचंच नाहीत. नाही, कोणत्याही रिलेशनशिपमध्ये ना फ्रीडम खूप इम्पॉर्टंट असतो. तिचं ते पर्सनल आयुष्य आहे, तिला जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो तिचा असेल. म्हणजे घरच्यांचं रेस्ट्रिक्शन, तुमचे सुद्धा, म्हणजे बॉयफ्रेंडचे सुद्धा, नवऱ्याचे सुद्धा रेस्ट्रिक्शन, तो वो खुद के लिए कब जिएगी, तिला जे हवंय ते करू द्या. जेव्हा तुम्ही फ्रीडम देता ना तेव्हा ती तुमच्या मनासारखं ऐकायला लागते, पण जेव्हा तुम्ही हुकूम गाजवतात तेव्हा ती उलट वागायला लागते, कारण उलट उत्तर द्यायचं असतं. सो बरेच कॉल्स असेही येतात. मला कालच एक कॉल आलेला की मी फक्त तिला इतकंच तर म्हणालो होतो की मुलांशी बोलत जाऊ नको, शॉर्ट ड्रेसेस घालू नकोस, म्हणून ती मला म्हणतेय ब्रेकअप करूयात. मी म्हटलं हो ते बरोबर आहे, कारण नात्यामध्ये फ्रीडम असणं गरजेचं आहे.
एखादी मुलगी मुलांशी बोलतीये म्हणजे लगेच ती तुम्हाला चीट करते असं होत नाही. मैत्री हा पूर्ण वेगळा भाग आहे, प्रेम हा पूर्ण वेगळा भाग आहे. सो प्लीज ही गोष्ट समजून घ्या. मी तेच सांगतेय तुम्हाला की जेव्हा तुम्ही फ्रीडम देता तेव्हा ते नातं खुलतं. तुम्ही एखाद्याला कैद केल्यासारखं नाही ठेवू शकत, कारण तेव्हा दम घुटतो. जेव्हा एखाद्या पक्षाला पिंजऱ्यात ठेवता त्याच्यापेक्षा तो जेव्हा उडतो तेव्हा तो आणखी छान वाटतो. हे तसंच आहे. तुम्ही तिच्यावर कोणतीही गोष्ट लादू शकत नाही. तुम्ही तिच्या काळजीपोटी बोलताय, खूप चांगली गोष्ट आहे. तिला ते जाणवलं की हा बाबा काळजीपोटी बोलतोय, सो मी ऐकायला हवं. किंवा जरी तिने नाही ऐकलं, तिला जेव्हा ठेच लागेल तेव्हा ते आपोआप तिला कळेल. तुम्ही ते लादू नका. आणि कधी कधी हे वयच असतं एक्सप्लोर करण्याचं, थोड्या ठेचा खाण्याचं, थोडंसं सुधारण्याचं. सो जे जसं आहे तसं गो विथ फ्लो. तुम्ही रेस्ट्रिक्शन्स नका लावू. मला माहिती नाही तुझा फोन का बंद आला, तू कुठे चालली आहेस, कुठे आली आहेस, हे मला अपडेट्स देत राहा. मुली सुद्धा करतात, मान्य आहे. पण हे जेव्हा अति होतं ना तेव्हा त्रास होतो. कधी कधी ना प्रेमाने तुम्ही विचारलं ना की काय ग कुठे आहेस, असं तसं, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना ते मुलींना कळतं की हा नेमका कोणत्या अँगलने बोलतोय. मुलींना तो सिक्स सेन्स ना खूप चांगल्या पद्धतीने असतो बरं का. सो तुम्ही कोणत्या इंटेन्शनने विचारताय हे मुलींना कळतं. माझं म्हणणं इतकंच आहे की फ्रीडम द्या. प्रत्येक नात्यामध्ये फ्रीडम खूप महत्वाचा आहे. तुला जे करायचंय, जसं राहायचंय, जसं वागायचंय, बिनधास्त वाग, मी तुझ्या सोबत आहे. तुम्हाला एक गोष्ट चुकीची वाटली, तुम्ही फक्त तिला सांगू शकता. फॉर एक्झाम्पल की XYZ नावाचा मुलगा मला काही योग्य वाटत नाही, त्याच्यापासून जरा सांभाळून राहा. असं जेव्हा तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण त्याच्याशी बोलायचंच नाही, मला तो आवडतच नाही आणि ह्यापुढे बघ, असं तसं नाही. तिला आधी कळू तरी द्या की तो वाईट आहे, किंवा तिने तो अनुभव तरी घेऊ द्यात. आई नो की कधी कधी वेळ निघून गेलेली असते, पण जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत कसे सुधारणार. सो तुम्ही बजावणी देऊ शकता किंवा एखादी गोष्ट सांगू शकता, मात्र त्या गोष्टीवर तिने ठाम बसं राहिलंच पाहिजे या एक्सपेक्टेशन्स नका ठेवू. जेवढं ते नातं फ्री असेल तेवढं ते खूप सुंदर असेल, मस्त असेल. सो फ्रीडम द्यायला शिका. तुम्ही जेवढं फ्रीडम द्याल उलट ती तुमचं जास्त ऐकायला लागेल. किती छान आहे यार माझा बॉयफ्रेंड, मला अजिबात हे असं वागवत नाही, किती छान. सो मग तुम्ही म्हणालात तसं ती वागायला लागेल, हे अगदीच खरं आहे. पण जेव्हा हुकूम गाजवला जातो तेव्हा मात्र गोष्टी उलट होतात. आपणही आपल्या घरात असं वागतो ना, म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की हे करू नकोस, आपण मुद्दामून ते करायला जातो. सो हे अगदीच तसं आहे. सो जे नातं जेवढं फ्री असेल तेवढं ते छान असेल. अविश्वास दाखवणं हे पण चुकीचं आहे. सो अशी मुलींना नाही आवडत जी प्रत्येक गोष्टीमध्ये अविश्वास दाखवतात. अच्छा तुझा फोन बिझी आला किंवा एंगेज होता, ओ म्हणजे दुसरं कोणीतरी सापडलं, हे काय, ही काय बोलायची पद्धत आहे. तुम्ही चिडवताय आणि तुम्ही टोमणे मारताय, यातला फरक सगळ्यांना कळतो. सो अविश्वास दाखवणं बंद करा. त्या मुलीचं तुमच्यावर प्रेम आहे तर ती तुम्हाला चीट नाही करणार, पण अशा वागण्यामुळे तर नक्कीच करेल. ओके. सो विश्वास दाखवणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही विश्वास दाखवताय, रिस्पेक्ट ठेवताय, फ्रीडम देताय, समजून घेताय. असा जर का पॅकेजवाला मुलगा भेटला, कोणतीही मुलगी चीट करत नाही, कारण अशीच तर मुलं हवी असतात. पण तुमचं ते अति व्हायला लागलं ना मग त्रास होतो. मग असं वाटतं की मी काय करू ह्याच्यासाठी, ह्याला त्रास होतोय तर त्यापेक्षा वेगळं झालेलं बरं. किंवा मग दुसरा कोणीतरी असतो. म्हणजे सगळ्याच मुली लगेच दुसरा मुलगा बघतात असं नाहीये, पण हेच आहे, अति जेव्हा तुम्ही करायला जाता ना तर ते त्रासदायक आहे. फोन एंगेज आला म्हणजे दरवेळी दुसऱ्याच एखाद्या मुलासोबत किंवा बॉयफ्रेंड सोबतच ती बोलत असेल, तुम्हाला चीट करते, याचा अर्थ तसा नाहीये. फोन बंद आला त्याचा अर्थ तसा नाहीये. ती मुलांसोबत फिरायला कुठेतरी गेली, तिच्या ग्रुपमध्ये मुलं आहेत, ऑफिसमध्ये मुलं आहेत, त्याचा अर्थ असा होत नाही की ती तुम्हाला लगेच चीट करतीये. ओके. सो प्लीज या सगळ्या गोष्टी समजून घ्या. एक लाईन असते, एक लिमिटेशनची लाईन असते बॉयफ्रेंड सोबत आणि मित्रांसोबत. सो जी मुलगी खरं प्रेम करते तर ती कधीच ती लाईन क्रॉस करत नाही. ती त्यांच्यासोबत दिवसभर का असे ना, ती नाही ती लाईन क्रॉस करणार. कारण काही गोष्टी या मैत्रीतच असतात, काही गोष्टी या रिलेशनशिपमध्येच असतात. सो तुम्हाला तो अविश्वास दाखवणं ते चुकीचं आहे. प्लीज हे करू नका. तुम्ही ज्या दिवशी विश्वास दाखवाल ना, ती बघा किती छान तुमच्याशी आणखी वागायला लागेल. कारण तिला ती फिलिंगच खूप भारी वाटेल की माझा बॉयफ्रेंड किती छान आहे. तो नाही असा बाकीच्यांसारखा लगेच अविश्वास दाखवणारा. सो ते नातं आणखी स्ट्रॉंग बनेल. सो प्लीज हे लक्षात घ्या की ती मुलगी इतर लोकांशी, इतर मुलांशी बोलतीये म्हणजे तुम्हाला चीटच करतीये असं होत नाही. पण जर का तुम्ही असे अति विचित्र वागत असाल तर ती खरंच तुम्हाला सोडून जाईल, या सगळ्या त्रासाला कंटाळून सोडून जाईल.
त्यानंतर रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. या जगात तुम्ही कोणाला काही नका देऊ, पण रिस्पेक्ट देणं खूप महत्वाचं आहे. आणि मुलींना तर रिस्पेक्ट खूप महत्वाचा असतो, सगळ्यांनाच महत्वाचा असतो. तुम्ही ठीक आहे रिलेशनशिपमध्ये आहात किंवा येणार आहात, पण रिस्पेक्टच नसेल तर तुम्ही तिच्या मनातून उतरण्यासाठी 1 मिनिटही नाही लागणार. मुली प्रेमामध्ये खूप सहन करतात, म्हणजे तुम्ही किती काही बोला सहन करतात करतात करतात, पण जेव्हा सरकतं नाही त्यानंतर तू तुझ्या रस्त्याने जा, मी माझ्या रस्त्याने जाते, आता नाहीये. म्हणजे रिलेशनशिपच्या आधी मी म्हणेन रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. त्यावरूनच मुली इम्प्रेस होतात. तुम्ही कसा रिस्पेक्ट देताय, कशा पद्धतीने एफर्ट्स घेताय तिला खुश ठेवण्यासाठी, त्या रिलेशनशिपसाठी. आणि जेव्हा मुली प्रॉपर प्रेमात पडतात ना, तेव्हा त्या आपला सेल्फ रिस्पेक्ट विसरून जातात, बराच डिसरिस्पेक्ट स्वीकारतात. तुम्ही कसंही वागवा तिला, ती सहन करते 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 करते, पण जेव्हा ती लिमिट संपते तेव्हा मात्र तुम्हाला वेगळं रूप तिचं पाहायला मिळतं. सो रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. मी खरं सांगेन, तुम्ही कोणतेही तिला गिफ्ट्स नका देऊ, तुम्ही फक्त रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्ट द्या, एफर्ट्स घ्या, दॅट्स इट. बाकी मुलींना काहीच नको असतं. रिस्पेक्ट फक्त मग तिचाच ठेवायचा का नाही, तिच्या करिअरचा, तिच्या फ्रेंड्सचा, तिच्या घरच्यांचा, तिच्या स्वभावाचा, आवडीनिवडीचा, या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे. रिस्पेक्ट दो, रिस्पेक्ट लो, हे असं असतं. गंमत आणि सिरियस वे हे सगळं मुलींना कळतं आणि त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. रिस्पेक्ट फक्त तुम्ही तिला दिलाय, तिच्या घरच्यांना मी सांगितलं तसं, पण तुम्ही ओव्हरऑल रस्त्यावरच्या लोकांना किंवा बाकीच्या आसपासच्या लोकांशी नीट वागत नसाल तर ती गोष्ट सुद्धा मुलींना आवडत नाही. म्हणजे ही काय ऍक्टिंग चालू आहे तुझी हे. सो रिस्पेक्ट ह्या जगात सगळ्यांनाच द्या. जिथं जे चुकलं तिथे तुम्ही सुनावलं ठीक आहे, पण गरज आहे तितकंच सुनावणं ठीक आहे, ओव्हर करण्याची गरज नाहीये. त्यानंतर मुलींना ती मुलं आवडत नाहीत जी ओव्हर करतात. जसं मी सांगितलं, मी किती भारी आहे, मी किती रिच आहे, ओव्हर सांगत राहणं, ओके, किंवा अति दुःख सांगत बसणं, अति छान छान सांगत बसणं. बाफाऱ्या मारणारी मुलं एकंदरीत आवडत नाहीत. बरीच मुलं तसं करूनच इम्प्रेस करतात, तसं करायलाही हवं, पण नंतर मुलींना कळतं की हा इन अ गुड वेने मला हे सगळं सांगतोय की कशाने सांगतोय. सो ते मुलींना सगळं कळत असतं, त्यांच्या डोक्यात हे सगळं कॅल्क्युलेशन चालू असतं, त्यानुसार ते जज सुद्धा करत असतात की काय करायचं ह्या मुलाचं पुढं. सो अशी खरंच काही मुलं असतात जी इम्प्रेस करण्यासाठी खूप भापाऱ्या मारतात. माझ्याही आयुष्यात काही 1-2 मुलं अशी आली होती, मला इम्प्रेस करण्यासाठी खूप सांगत होती की माझ्याकडे इतकी प्रॉपर्टी आहे, तितकी प्रॉपर्टी आहे. हे ऐकून इतकं मला इरिटेट झालेलं की मी म्हटलं की अरे आपली लेवलच मॅच नाही होत, तू खूप पुढे आहेस, मी खूप मागे, या तुम्ही. सो अति करणारी, अति सांगणारी मुलं मुलींना नाही आवडत. म्हणजे काय गरज आहे, म्हणजे तुम्ही केले अचीव किंवा तुमच्याकडे असेल ऑलरेडी, पण ते अति सांगत राहणं हे बास होतं. म्हणजे काय तुला ह्यातून काय एकंदरीत सांगायचंय, ठीक आहे मी तुला हो म्हणाले तर माझं आयुष्य किती छान होईल, असं नाही आवडत मुलींना. ओके, आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मुलींना पैसे मॅटर करतात. तर ऑफकोर्स मुलींना काही, ह्या जगात सगळ्यांनाच पैसे मॅटर करतात. फक्त प्रेमाने पोट भरत नाही. पैसे काय इम्पॉर्टंट आहेत याचा एक मी मोठा व्हिडिओ बनवेन, पण ती मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. आता एखादा मुलगा गरीब असेल तरी सुद्धा ती मुलगी प्रेम करेल, पण तो गरीब आहे, त्याला माहिती आहे मी गरीब आहे, पण तो काहीच मेहनत घेत नाहीये, काहीच मेहनत घेत नाहीये. त्याला दिसतंय हे सगळा स्ट्रगल त्याच्या घरच्यांचा, त्याचा मेहनत काही घेत नाही, निवांत बसायचं, हा फक्त प्रेम करायचं. अशी मुलं मुलींना नाही आवडत. किंवा आधी जरी ते रिलेशन सुरू असेल नंतर ती तुम्हाला सोडून जाईल कारण हा मुलगा काही मेहनतच घेत नाहीये. काय होणार आहे उद्या? बरं माझ्यासाठी नको, स्वतःसाठी तरी घे, पुढे तरी जा, थोडं लढ तरी, थोडी ठेस तरी खा. मेहनत न करणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. गरीब मुलं आवडतात, मेहनत करणारी आवडतात मात्र. ठीक आहे बाबा, हा प्रयत्न करतोय, आज ना उद्या हा अचीव करेल, पण जो रिकामा बसलाय निवांत प्रेम प्रेम म्हणत, अशी मुलं मुलींना आवडत नाहीत आणि ते नातं टिकतही नाही फार काळ. सो त्यामुळे पैसा इम्पॉर्टंट असतो. आणि प्रत्येक रिच मुलगा हा वाईटच असतो असं नाहीये. काही जणांनी असं 0 पासून ते कमावलेलं असतं किंवा एक स्टेबिलिटी येते, फ्युचरची स्टेबिलिटी येते. म्हणजे आता आपल्या दोघांचं रिलेशन छान राहील, उद्या मुलांचं सुद्धा छान राहील, 0 पासून स्ट्रगल करायची गरज नसते. ओके, आणि बऱ्याचदा परिस्थितीमुळे सुद्धा वेगवेगळे वाद निर्माण होतात की तुला फक्त पैसे सोडवायला कळतात, कमवायची अक्कल नाहीये, हे ते सगळं ऐकवलं जातं. सो त्यामुळे हे असं आहे, मुलींना सपोर्टिव्ह मुलं आवडतात, पण तू हे करायचं नाही, ते करायचं नाही, तिथे खूप मुलं आहेत म्हणून तिथे कामाला जायचं नाही, अशा विचित्र गोष्टी आहेत ना, हे सगळं नाही आवडत. तुम्ही काळजीपोटी एखादी गोष्ट बोलू शकता, पण रेस्ट्रिक्शन्स लावणं बंद करा. सो हे असं नाही आवडत. म्हणजे हे फक्त काम मुलींचंच आहे
हे मुलींनीच करायला पाहिजे, तू एक मुलगी आहेस घरामध्ये, तू हे कामं करायलाच पाहिजेत. नाही, हे बोलून दाखवायची तुम्हाला गरज नाहीये, ती स्वतःहून करेल. किंवा तुम्ही हेल्प करणं सुद्धा गरजेचं आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ बदललाय, मुली सुद्धा जॉबला जातात. सो तुम्ही ते सांभाळून घेणं गरजेचं आहे. थोडं काम मी, थोडं काम तू, घर दोघांचं आहे की नाही, दोघांनीही सांभाळून घेणं गरजेचं आहे. तुम्ही नाही ही सगळी मुलींची कामं आहेत तिच्यावरच लादलीत, असं नाही चालणार आहे. सो प्लीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि कौतुक करणं खूप महत्वाचं असतं असं मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय. पण अति जर का करत असाल ना तिथे सुद्धा, तर ते सुद्धा मुलींना वाटायला लागतं अरे फेक्या मारतोय हा, फेकतोय इम्प्रेस करण्यासाठी. सो प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये ठेवा. आणि काही गोष्टी असतील तर त्या मनात ठेवा, पण अति करायला जाऊ नका. ओके, मी किती कूल आहे नसताना सुद्धा नका करायला जाऊ. मी किती डंप आहे नसताना सुद्धा तुम्ही काही जण मागायला लागतात, नका करू हे सगळं. नॉर्मल राहा. एकंदरीत नॉर्मल राहणारी, नॉर्मल वागणारी, नॉर्मल पद्धतीने इम्प्रेस करणारीच मुलं मुलींना आवडतात. रडायला जाऊ नका. बऱ्याच मुलांना येतं, म्हणजे रडणं आता ते प्रॉपर डोळ्यातूनच पाणी येईल असं नाही की मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, प्लीज मला हो म्हण, प्लीज मला हो म्हण, तू हो नाही म्हणालीस तर मी असं करेन तसं करेन. हे ओव्हर करणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. बऱ्याच तिने घाबरून तुम्हाला हो जरी म्हणाली ती तरी ते नातं टिकणार नाही, कारण त्या नात्यामध्ये प्रेमच नाहीये. सो हे करायला जाऊ नका. प्रत्येकाचं आपलं असं आयुष्य असतं हे लक्षात ठेवा. म्हणजे एक्झाम्पल देते पुन्हा एकदा, तुमच्या समोर जर का 100 तिच्यापेक्षा भारी, सुंदर, सगळ्याच पद्धतीने मस्त मुली आणल्या तरी तुमचं लक्ष तिच्याकडे नाही जाणार, कारण तुमचं मन हिच्यात गुंतलंय. सो तिचंही तसंच आहे, मन गुंतणं महत्वाचं आहे. उगाच मी का हो म्हणू. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओके, सो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि विश्वास ठेवा. नातं याच गोष्टींवर टिकतं. समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे दरवेळी एखादी मुलगी खोटंच बोलत असेल असं नाही, समजून घ्या ना, किंवा खोटं का बोलली. बऱ्याच जणांचं असतं की ती फोनच करत नाही, मग ती हेच देते कारण तेच देते. मुली अजून सुद्धा बऱ्याच मुलींच्या घरी आहे, म्हणजे ती कंटिन्यू चॅट नाही करू शकत, कंटिन्यू फोनवर नाही बोलू शकत, कारण घरचे लक्ष देतात काय गं मग कोणाशी बोलतीये, काय बोलतीये, त्याच्यामुळे नाही जास्त हे करतायत. किंवा कधी कधी आपण ऑनलाईन दिसतो पण समोरची व्यक्ती रिप्लाय देत नाही, त्यामुळे सुद्धा मुलं चिडतात की ती ऑनलाईन असून सुद्धा मला रिप्लाय देत नाही, तू ऑनलाईन दिसत होतीस इतका वेळ. हा कधी कधी फोन साईडला राहून जातो. वेगवेगळ्या गोष्टी असतात, समजून घ्यायला शिका. कधी कधी फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, कधी कधी मेंटल इश्यू सुद्धा असतो, कधी कधी काही गोष्टींमुळे इरिटेट होत असतं, चिडचिड होत असते. सो ते समजून घेणं गरजेचं आहे. रिलेशनशिप तेव्हा स्ट्रॉंग होतं, प्रत्येक गोष्ट समजून घेणं. अच्छा असं आहे का, तू निवांत राहा, तुला जमेल तेव्हा माझ्याशी बोल, असं जर का तुम्ही म्हणालात कोणाला छान नाही वाटणार. ती मुलगी उलट ट्राय करेल ना, तू बघ हे बघ घरचे असतात, तुला जमेल जेव्हा कम्फर्टेबल असेल तेव्हा मला सांग, आपण तेव्हा भेटूयात किंवा तेव्हा फोनवर बोलूयात. हे किती छान आहे. हे समजूतदारपणाचं लक्षण आहे की नाही. तुम्ही तो समजूतदारपणा दाखवलात तर समोरची व्यक्ती दाखवेल. आणि गरजेचं नाहीये प्रेमान कंटिन्यू तुमच्या गप्पा झाल्याच पाहिजे, कंटिन्यू भेटणं झालंच पाहिजे. काही ठिकाणी नाही जमत. प्रत्येक व्यक्ती ही खूप बोल्ड किंवा प्रत्येक घरातले सगळे असे बोल्ड बिंदास असतात असं नाही. घरच्यांना काळजी असते. सो हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. तू हे करिअर करू नकोस, ते करिअर करू नकोस, हे असंच करू नकोस, तसंच करू नकोस. नका देऊ रेस्ट्रिक्शन्स. उलट म्हणा तुला जे करायचंय ते कर, चांगलं झालं तर छानच आहे, पण काही अडचण आली तर मी आहे सपोर्ट करायला. असं जेव्हा तुम्ही म्हणाल ना, काय भारी वाटेल त्या मुलीला. ती स्वतःचे प्लॅन्स बदलेल तुमच्यासाठी. सो या सगळ्या गोष्टींकडे प्लीज 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 लक्ष द्या. पुन्हा एकदा सांगते, 4 गोष्टी प्रत्येकच मुलीसाठी रिलेशनशिपसाठी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजेच की रिस्पेक्ट, दुसरी गोष्ट म्हणजेच की विश्वास, फ्रीडम आणि अंडरस्टँडिंग. हे असेल तर नातं असं छान छान फुलत राहतं. सो अतिप्रेम नका करू. म्हणजे अति कोणतीच गोष्ट करू नका. कोणतीच गोष्ट अतिप्रेम चुकीचंच आहे. प्रेम मी म्हणते की नेहमी 50-50 असावं. कधीतरी ते 60-40 वगैरे ठीक आहे, पण दोन्ही कडून ते असणं गरजेचं आहे. एकच जण 100% देतोय, दुसरा डायरेक्ट 0वर आहे, काही फायदा नाहीये त्याचा. कधी कधी 19-20 होतं. आणि मुलींचे मूड स्विंग सुद्धा होतात, म्हणजे पिरियड्सच्या दरम्यान होतात. आणि तसंही होतात, मुलांचे तर रोजच होतात, मुलींचे तरी जरा कमी होतात. पण मेन पॉइंट हा आहे की माझे मूड स्विंग्स होत आहेत, मला इरिटेट होतंय, माझी चिडचिड होती. आता कोणत्याही गोष्टीमुळे, सपोज ऑफिसमधल्या एखाद्या गोष्टीमुळे माझी चिडचिड झाली आणि मी काहीतरी बोलले तुला, लगेच माझ्या मनातच ते होतं असं नाही येते. ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. बिचारीवर काहीतरी प्रेशर असेल, टेन्शन मध्ये असेल, म्हणून ती काहीतरी बोलली, मग लगेच इगो हर्ट केला आणि मी पण काहीतरी बोललो. असं नका करू. अशी मुलं नाही आवडत मुलींना. अरे
माझा तू हक्काचा माणूस आहेस म्हणून मी तुला काहीतरी शेअर केलं, किंवा मी तो सगळा स्ट्रेस तुझ्या इथे काढला कारण मला बरं वाटतं, मी इतर ठिकाणी नाही काढू शकत. याचा अर्थ असा नाही की तू प्रत्येक गोष्ट इगोवर घेतोयस, जा चल असं मी चिडून म्हणाले, याचा अर्थ तसं नाही होत. सो तुम्हाला या बारीक सारीक गोष्टी आहेत ना मुलींच्या, बायकोच्या, या समजून घेणं खूप गरजेचं आहे. लगेच इगोवर आणणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. मुलांचंही तसंच असतं, मुलींनी सांभाळून घेणं गरजेचं आहे. फक्त व्हिडिओ हा मुलांच्या पॉईंटने, त्यामुळे मी तसं सांगते तुम्हाला. सो या बेसिक गोष्टींकडे लक्ष द्या. आणि ती मुलं जी बऱ्याच गोष्टी विसरतात, ती सुद्धा मुलं मुलींना आवडत नाहीत. म्हणजे तुम्ही नॉर्मलच गोष्टी विसरताय, तिचं पूर्ण नावच विसरताय, तुम्ही डेट्स विसरताय, बर्थडे काय वगैरे वगैरे. आणि ठीक आहे, तुम्ही पुन्हा कशा पद्धतीने मनवताय ही गोष्ट वेगळी आहे, पण उगाच एवढं काय तुझ्या बर्थडेमध्ये, हा ॲटिट्यूड काय कामाचा आहे, किंवा हे असं काय रूडली का बोलताय तुम्ही, छान बोला ना. असं रूडली बोलणारी, अति रूडली बोलणारी मुलं मुलींना आवडत नाहीत. याच्यासाठी मी तुला होकार नाही दिला ना. सो प्लीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. किंवा आता तुम्ही जसं मी म्हणाले की मेहनती मुलं मुलींना आवडतात, पण तुम्ही फक्त मेहनतच करताय, तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करताय, म्हणजे वेळच नाही देते. नाही ग, माझ्या मीटिंग्स, माझं काम 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 काम, मी समजू शकते, पण थोडा वेळ तरी देणं गरजेचं आहे. जसं मी म्हणाले की प्रेमात रोज बोलणं होणं गरजेचं नाहीये, पण जेवढं होईल तेवढं छान आहे. पण तुम्ही उगाच प्रॉमिस करताय पण नाही ते पाळत आहे, मग ते चुकीचं आहे. म्हणजे रोज मी म्हणेन की खूप वेळ नाही, पण निदान 15 ते 20 मिनिट, हायेस्ट अर्धा तास तरी तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढलाच पाहिजे. तेवढा वेळ बोलणं झालंच पाहिजे. नाही झालं तरी तुम्ही तसं सांगणं, अपडेट करणं गरजेचं आहे की पूर्ण आजचा दिवस पॅक आहे, आपण 2-3 जे काही महिनाभर असेल तेव्हा बोलूयात. कोणीतरी तुमची वाट पाहत असतं आणि तुम्ही जर तेव्हा ते प्रॉमिसेस हे करता, म्हणजे नाही पाळत, तेव्हा थोडासा त्रास होतो. सो एकमेकांनी यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. पण तुम्ही फक्त पैसा 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 आणि अति मेहनत 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 करताय आणि पूर्ण तुमच्याकडे, त्या रिलेशनशिपकडे सगळ्यांना इग्नोर करताय, दुर्लक्षच करताय, मग अशी पण मुलं नाही आवडत. मेहनत घेताय ठीक आहे, म्हणजे 80% ते आहे, पण 20% तरी मला हिस्सा दे तुझ्या त्या पूर्ण दिवसभरामधला. थोडं तरी माझ्याशी बोल, थोडं तरी छान बोल, थोडं तरी आपण एकमेकांना आणखी जाणून घेऊयात, आणखी छान छान प्रेमाच्या गप्पा मारूयात. सो एक्स्ट्रीम, मी जसं सांगितलं की प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये असायला हवी. सो तेच आहे, पुन्हा एकदा मेहनत करा, पण ती एक्स्ट्रीम सुद्धा करताय अचीव्ह करण्यासाठी ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडा वेळ तुम्हाला एकमेकांना देणं गरजेचं आहे. मला तो वेळच देत नाही, नंतर या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो की ठीक आहे बाबा, आता तुला काम, तुझं पैसाच महत्वाचा आहे, तर मग मी काय ना. सो मी असं नाही म्हणते की मेहनत घेऊ नका, मेहनत नक्कीच घ्या, पण दिवसभरातला थोडा वेळ तरी तिला द्या. ओके, तुम्ही आंघोळ करता रोज, ब्रश रोज करता, जेवण रोज करता, सो तसंच एक कंपल्सरी, जेव्हा तुमच्या आयुष्यात मुलगी येते तर तिला वेळ देणं कंपल्सरीच असतं. तुम्हाला हे जमत नसेल तर निवांत सिंगल राहायचं. जोपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी हँडल करता येत नाहीत तोपर्यंत निवांत राहायचं. मुलींना थोडासा इगो, ॲटिट्यूड दाखवणारी मुलं आवडतात, पण ती रिलेशनशिपच्या सुरुवातीला. नंतर सुद्धा आवडतात, पण नंतर मनवणारी सुद्धा तितकीच आवडतात. पण ॲटिट्यूड किंवा इगो तुम्ही कशा पद्धतीने दाखवताय हे पण मॅटर करतं. ओके, तुम्ही जर का ते सिरियस वेने घेत असाल तर तशी मुलं नाही आवडत. नॉर्मल म्हणजे त्या पद्धती असतात तशा, सो त्या गोष्टी नाही. उगाच खूप ॲटिट्यूड दाखवतोय मी, म्हणजे ॲटिट्यूड दाखवताना समोरच्याची लायकी काढली जाते अशा पद्धतीने नाही दाखवायचं, नॉर्मल दाखवायचं आहे. म्हणजे येस, नॉर्मल असतं ते. आता ते कसं एक्सप्लेन करणार, तुम्हाला कळालंच असेल, नसेल कळालं तर ठीक आहे, इट्स ओके, नॉर्मल गोष्ट आहे ही. ॲटिट्यूड इन नॉर्मल वे की फॉर एक्झाम्पल, माझ्यासाठी पाणी आणणं, नाही ग मी नाही आणणार, तू घे की, हे ठीक आहे. मग तुझे हातच मोडलेत का, मग तू घरात काहीच करत नाहीस आणि मग तेवढं पण नाही का जमत, हा वेगळा ॲटिट्यूड. सो असं नाही आवडत मुलींना. हे पहिलं जे आहे ते कधीतरी ठीक आहे, त्याच्याने छान छान छोटी छोटीशी भांडणं होतात आणि ते क्यूट वाटतं. भांडणं होणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं, पण त्या गोष्टी लटक्या लटक्या असतील, नॉर्मल वेने असतील तर ठीक आहे. सिरियस वेने जात असेल तर मात्र त्याचा त्रास व्हायला लागतो. सो त्या गोष्टी, दोघांमधला फरक तुम्ही ओळखायला शिका. रागीट ठीक आहे, तुमचा स्वभाव रागीट आहे, तरी तिने तुम्हाला होकार दिला, तुमच्यावर प्रेम करते, पण तो राग तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. नेहमी तुम्ही राग करून नाही चालत. अगं माझा स्वभावच असा आहे, बदल मग. म्हणजे काही गोष्टींमध्ये तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे. तुम्ही 4 चौघांमध्ये राग करून तिला काहीतरी बोलताय, फॅमिली समोर काहीतरी बोलताय, हात उचलतायत, अशी नाही आवडत मुलं. आणि आजकाल मुली बिंदास झाल्यात, त्यामुळे त्या उलट सुनावतात.
तुम्हाला ते नातं छान स्ट्रॉंग करायचं असेल ना, तर तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही अजून सुद्धा रिलेशनशिपमध्ये नसाल, मी तर म्हणेन की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाहीये ना, तोपर्यंत या रिलेशनशिपमध्ये पडूच नका. तुम्ही प्रेमाच्या भानगडीत पडूच नका. कारण हर्ट होतं की अरे इतकंसं मी काही बोललेच नव्हते आणि तू इतकं ओरडलास. आपण दोघं असताना ठीक होतं. 4 चौघांमध्ये ओरडायची काय गरज होती? फॅमिली समोर काय वाटेल कोणाला? सो तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट असेल, एखादी गोष्ट खटकली असेल, चिडचिड होत असेल, तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊन बोलणं गरजेचं आहे. 4 चौघांमध्ये, रस्त्यावर, सगळ्यांसमोर काहीच गरज नाहीये. ओके, अशाने ती मुलगी सोडून जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं, कितीही राग आला तरी हात उचलणं चुकीचंच आहे. आणि कितीही तिने काहीही बोलू द्यात तुम्हाला, म्हणजे मग मुलींना हक्क दिलाय का बोलायचा असं नाहीये. मुलींनी सुद्धा हात उचलणं चुकीचं आहे. व्हिडिओ मुलांच्या पॉइंटने, त्यामुळे मुलांचं सांगते. कितीही राग आला तरी एखाद्या मुलीवर हात उचलणं चुकीचंच आहे. ती गर्लफ्रेंड असो, बायको असो, मैत्रीण असो, कोणीही असो, या जगातली प्रत्येक स्त्री हात उचलणं चुकीचं आहे. हे अजिबात तुम्ही करू नका, कधीच करू नका. प्रेमाने असं करताय ठीक आहे. प्रेमाचं आणि रागाचं दोघांनाही कळतं. सो कितीही राग आला तरी सुद्धा या लेवलपर्यंत जाणं चुकीचंच आहे. आणि या चुकीला बऱ्याचदा माफी नसते. एखादी मुलगी जाम तुमच्या प्रेमात वेडी असेल, ती तुम्हाला चान्स देईल, व तुम्ही चान्स दिलाय, तिने तुम्ही खूप माफी मागितली, चान्स दिलाय म्हणून पुन्हा काही दिवसांनी तसंच वागताय, ते चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही चुकता आणि समोरची मुलगी तुम्हाला चान्स देते, तेव्हा तुमच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. नाही होते, नाही आवडत आता तुम्हाला, आणि काही वर्षांचं रिलेशनशिप, त्याच्यानंतर तुम्ही असे विचित्र वागायला लागलात, मग तेव्हा ते रिलेशन ब्रेक होऊ शकतं का? ऑब्व्हियसली होऊ शकतं, कारण हा तुमचा चेंज आहे, तो नाही झेपत आहे मला. सो त्यामुळे प्लीज या गोष्टींचा विचार करा. इतकं काही अवघड नाहीच आहे हे. मी फक्त तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, जास्त सांगते, त्यामुळे तुम्हाला असं ते भीतीदायक वाटत असेल. हे सेम मुलींना सुद्धा लागू करतो. ओके, पुन्हा ते सांगते की व्हिडिओ मुलांच्या दृष्टीने, म्हणून मुलांच्या केसने तुम्हाला सांगते. सो प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रीडम द्या, सपोर्ट करा, समजून घ्या. अति प्रेम, अति कोणतीच गोष्ट करायला जाऊ नका. सगळं नॉर्मल लेवलवर आहे. आणि एक प्लस गोष्ट सांगते, ती म्हणजे की कधीच कोणावर खूप अति प्रेम करायचं नाही. म्हणजे दाखवायचं तर नाहीच नाही, पण करायचंही नाही मनातून. कारण उद्या ती जर का व्यक्ती सोडून गेली तर आपल्याला पुढे काय करायचं समजत नाही. जगणं अवघड होऊन जातं. इतकं प्रेम, इतकं कधीच कोणावर करायचं नाही की जेणेकरून उद्या मला भयंकर त्रास होईल. हे असं ठरवता येत नाही, पण काही गोष्टींचे लिमिटेशन्स आधीच स्वतःच्या मेंदूला, मनाला देऊन ठेवायचे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणखी बरेच छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओज मुलांनो आणि मुलींनो तुमच्यासाठी सुद्धा येणार आहेत. सो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओज आले की बघत राहा. थँक्यू सो मच. जास्त टेन्शन घेऊ नका. खुश रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.